नमस्कार, मी प्रियंका। आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बीएससी हॉर्टिकल्चर या कोर्सबद्दल माहिती। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यांना विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की विद्यार्थ्यांना जर बीएससी हॉर्टिकल्चर मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला पात्रता कोणकोणती लागते, त्यामध्ये कोणकोणते सब्जेक्ट शिकण्यास भेटतात, जर यामध्ये आपल्याला कोणकोणते विद्यापीठ आहेत महाराष्ट्रामध्ये, तसेच फीस किती राहील, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर फर्स्ट बीएससी हॉर्टिकल्चर म्हणजे काय किंवा या कोर्समध्ये आपल्याला काय शिकण्यास भेटते, तर या कोर्समध्ये आपल्याला फळं, फुलं, भाज्या, मसाले तसेच औषधी वनस्पती या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती, तसेच याचं कीड नियंत्रण कसं करायचं, तसेच सोईंग पासून ते हार्वेस्टिंग पर्यंत सगळी डिटेल्स मध्ये माहिती आपल्याला या कोर्समध्ये शिकण्यास भेटते। तर हा कोर्स 4 वर्षाचा असून विद्यार्थ्यांना 8 सेमिस्टर आहेत। तर आता पाहूयात की विद्यार्थ्यांना जर ऍडमिशन घ्यायचं असेल बीएससी हॉर्टिकल्चर साठी तर पात्रता कोणकोणती लागते। तर विद्यार्थी हा 12th सायन्स मधून पास आउट असावा लागतो आणि विद्यार्थ्यांना 12th सायन्स मध्ये पीसीबी किंवा पीसीएमबी हा ग्रुप असणे आवश्यक आहे। तसेच 50 ते 60% गुण मिळणे सुद्धा आवश्यक आहे विद्यार्थ्यांना। आणि हे सगळे दिल्यानंतर त्यानंतर येतं एमएसटी सीईटीची विद्यार्थ्यांनी एंट्रन्स एक्झाम दिलेली असली पाहिजे, कारण की एमएसटी सीईटीच्या एंट्रन्स एक्झामवरती जे मार्क्स येतात त्याच्यावरतीच विद्यार्थ्यांना ऍडमिशन भेटते बीएससी हॉर्टिकल्चर या कोर्सेससाठी। आता पाहूयात की विद्यापीठं कोणकोणती आहेत आपल्या विद्यार्थ्यांना जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट 4 विद्यापीठे आहेत की जी आहेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ जे आहे परभणीमध्ये, तसेच डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोली आणि पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, ह्या 4 युनिव्हर्सिटीज आहेत। आणि या 4 युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये खूप सारे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत जिथे बीएससी हॉर्टिकल्चर हा कोर्स विद्यार्थ्यांना शिकण्यास भेटतो। तसेच जर विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या बाहेर जर ऍडमिशन घ्यायचं असेल म्हणजे आउट ऑफ महाराष्ट्र, तरी देखील विद्यार्थी ऍडमिशन घेऊ शकतात। त्यासाठी विद्यार्थ्यांना कोणतीही एंट्रन्स एक्झाम द्यावी लागत नाही। विदाउट एंट्रन्स एक्झाम विद्यार्थी महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा हा कोर्स कंप्लीट करू शकतात। तर आता बघूयात की विद्यार्थ्यांना कोणकोणते सब्जेक्ट शिकण्यास भेटतात। तर बीएससी हॉर्टिकल्चर मध्ये विद्यार्थ्यांना फ्लोरिकल्चर, ओरिकल्चर, तसेच पोमोलॉजी, सॉइल सायन्स, नंतर ॲग्रिकल्चर एंटॉमॉलॉजी, तसेच ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना बीएससी हॉर्टिकल्चर या कोर्सेसमध्ये शिकण्यास भेटतात। तर यासाठी विद्यार्थ्यांना फीस किती राहील, जर विद्यार्थ्यांनी गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीमध्ये जर ऍडमिशन घेतलं तर विद्यार्थ्यांना 15,000 ते 30,000 पर्यंत फीस लागू शकते। आणि जर विद्यार्थ्यांनी प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजमध्ये ऍडमिशन घेतलं तर तीच फीस 50,000 ते 1.5 लाखापर्यंत लागू शकते। ते डिपेंड करतं की तुम्ही कोणत्या प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेतलं त्यावरती। तर आता पाहूयात की जर विद्यार्थ्यांनी हा कोर्स कंप्लीट केला तर कोणकोणत्या क्षेत्रात विद्यार्थी जॉब करू शकतात। तर विद्यार्थी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट या दोन्ही सेक्टरमध्ये जॉब करू शकतात। म्हणजे विद्यार्थी कृषी अधिकारी होऊ शकतात, तसेच ग्रामीण विकास अधिकारी होऊ शकतात गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये। आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर विद्यार्थ्यांचं गुड कम्युनिकेशन स्किल असेल तर विद्यार्थी मार्केटिंग क्षेत्रामध्ये सुद्धा जॉब करू शकतात। तसेच विद्यार्थी स्वतःचा व्यवसाय सुद्धा करू शकतात। म्हणजे जे आपण जाम तयार करतो किंवा हे सगळं जाम तयार करतो, तसेच फ्रूट ज्यूस तयार करतो, ह्याचा सुद्धा विद्यार्थी व्यवसाय करू शकतात। तसेच आता विद्यार्थ्यांना प्रश्न पडेल की आपण हे यूजी कोर्स केल्यानंतर पीजी करू शकतो का, तर हो, विद्यार्थी एमएससी हॉर्टिकल्चर करू शकतात, तसेच एमबीए देखील करू शकतात बीएससी हॉर्टिकल्चर झाल्यानंतर। तर हे सगळं झालं की बीएससी हॉर्टिकल्चर या कोर्सबद्दल माहिती। आणि आता पाहूयात की जर हा कोर्स कंप्लीट केला आणि विद्यार्थ्यांना जॉब लागला तर सॅलरी किती राहील। तर विद्यार्थ्यांना फर्स्ट सॅलरी म्हणजे स्टार्टिंग सॅलरी ही 3 ते 4 लाख रुपये पर इयर राहते। आणि जर विद्यार्थ्यांना एक्सपिरियन्स घेतला आणि त्यांनी जर गुड कम्युनिकेशन स्किल असेल तर त्या सॅलरीमध्ये वाढ होऊन 5 ते 6 लाख रुपये सुद्धा विद्यार्थी बीएससी हॉर्टिकल्चर हा कोर्स करून कमवू शकतात। तर बीएससी हॉर्टिकल्चर हा कोर्स असा आहे की विद्यार्थ्यांना त्यामध्ये सगळ्या गोष्टीचं ज्ञान शिकण्यास भेटतं। म्हणजे जे फळं, फुलं आणि भाज्या याबद्दल आहेत या तिन्ही गोष्टींबद्दल सगळी डिटेल्समध्ये विद्यार्थ्यांना माहिती भेटते। आणि जर विद्यार्थ्यांना या कोर्सेसमध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल महाराष्ट्रात किंवा आउट ऑफ महाराष्ट्र तर खाली दिलेल्या क्रमांकावरती संपर्क साधा आणि आमच्याशी कॉन्टॅक्ट करा। धन्यवाद।